Welcome all in our integrated mathematics channel. So today this is our fourth lecture on linear differential equation and its application, which is our first unit from engineering mathematics 3. ओके, तर पहिल्या तीन लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की जर फंक्शन जे आहे डिफरन्शियल इक्वेशनच्या राईट साईडचं फंक्शन जर झिरो फंक्शन असेल तर त्या केसमध्ये त्याचं सोल्युशन म्हणजेच वाय-सी कसं फाइंड करायचं हे आपण त्याच्यामध्ये बघितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण शॉर्टकट मेथड बघितली, ज्याच्यामध्ये आपण वाय-पी फाइंड करतो युजिंग शॉर्टकट मेथड. त्याच्यामध्ये या 6 केसेस आपण बघितलेल्या आहेत. पहिली केस एक्सपोनेन्शियल फंक्शन असताना, दुसरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तिसरी केस बघितली आपण हायपरबोलिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन कॉस, एकचं पॉवर फंक्शन असताना आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनला मल्टिप्लाय एकचं कोणतंही फंक्शन असेल आणि एक्सला मल्टिप्लाय एकचं दुसरं कोणतं तरी फंक्शन असेल, त्या केसमध्ये कशा पद्धतीने आपण वाय-पी फाइंड करू शकतो. या शॉर्टकटच्या 6 केसेस आपण बघितल्या होत्या सेकंड लेक्चरमध्ये. थर्ड लेक्चरमध्ये आपण सोल्युशन फाइंड करण्यासाठीची काही एक्झाम्पल बघितली होती. 4 एक्झाम्पल आपण बघितली होती. हे आपलं पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5. सॉल्व d cube y dx cube minus 7 dy by dx minus 6y is equal to e raised to 2x into bracket 1 plus x. So first write auxiliary equation. So given दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन ऑपरेटर d मध्ये मी लिहितो ते असणार आहे d cube minus 7d minus 6 into y is equal to e raised to 2x into bracket 1 plus x. ओके, ऑपरेटर d मध्ये ते लिहिलं आणि कॉन्स्टंट व्हेरिएबल y जो आहे तो कॉमन घेतलेला आहे मी. नाउ ऑक्सिलरी इक्वेशन इज या ठिकाणी ऑक्सिलरी इक्वेशन आहे पर d cube minus 7d minus 6 is equal to 0. ओके, तो कॅल्क्युलेटरची मदत घेऊन आपण इझिली या ठिकाणी या क्यूबिक पॉलिनॉमियलचे रूट आपण फाइंड करू शकतो. मॅन्युअली फाइंड करायचं म्हटलं तर आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन यूज करावी लागते. सिंथेटिक डिव्हिजन यूज करण्यासाठी आपल्याला एक याचा रूट माहित असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी d च्या ऐवजी जर मी -1 पुट केलं, -1 पुट केल्यानंतर ते येते का -1 चा क्यूब -7 into -1 -6. So we get -1 plus 7 -6 which is equal to 0. So -1 is 1 root. -1 हा याचा एक रूट आहे. तर सिंथेटिक डिव्हिजन मी यूज करतो याच्यावरती, तर ते येणार आहे क्यूबिक पॉलिनॉमियल त्याचा कोएफिशिएंट 1. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट पॉवर 2 ची टर्म नाही आहे d ची या ठिकाणी, तर त्याचा कोएफिशिएंट येणार आहे 0. d चा कोएफिशिएंट आहे -7 आणि कॉन्स्टंट आहे का -6. आपला जो माहित असलेला रूट आहे तो या ठिकाणी लिहिला -1. सो राइट दिस फर्स्ट एलिमेंट as it is, then take multiplication of -1 with this 1, we get -1. Now take addition of these two terms which is -1. Again multiplying this -1 to this -1 we get +1. Again take addition, we get -6. Then -1 into -6 become +6. Addition become 0. शेवटची जी ॲडिशन आहे ती 0च येणार आहे कारण हा त्याचा रूट आहे. मी याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहितो इक्वल टू हे 0, हे -6 या -1 ला मल्टिप्लाय d, या 1 ला मल्टिप्लाय d² अशी एक एक पॉवर d ची एक एक पॉवर वाढवत जायची आहे. या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे d² - d - 6 इज इक्वल टू 0. आणि आता याचे फॅक्टर फाइंड करायचे. फॅक्टर येतात पहा, दोन नंबर आपल्याला पाहिजे ज्यांचं मल्टिप्लिकेशन -6 येईल आणि ॲडिशन -1. असे दोन नंबर आहेत पहा, d - 3 d plus 2. So this is equal to 0. So we get d is equal to -+3 and d is equal to -2. Okay. So these are roots of our equation. So therefore roots are d is equal to एक रूट आलेला आहे -1, त्याच्यानंतर उरलेले दोन आलेले आहेत -2 and +3. ओके, कॅल्क्युलेटर यूज करून इझिली आपण हे रूट फाइंड करू शकतो. सिंथेटिक डिव्हिजन यूज करत बसायची काही गरज नाही. ओके, तर या ठिकाणी रूट आलेले आहेत पहा -1 -2 and 3. Now from this root write our yc. So therefore yc is equal to पहा तिन्हीच्या तिन्ही रूट रिअल आहेत. ओके, तिन्ही रूट कशा आहेत? रिअल आहेत. आपल्याला माहिती आहे रूट जर रिअल असतील
तर त्या केसमध्ये आपण काय करतो ते e च्या पॉवरला घेतो e रेस टू -1 इंटू x e रेस टू -2 इंटू x e रेस टू 3 इंटू x तिन्हीच्या तिन्ही डिस्टिंक्ट आहे त्याच्यामुळे सेपरेट फंक्शन येतील त्याची आणि मल्टिप्लाय कॉन्स्टंट घेतो c1 c2 c3 आणि यांची ॲडिशन प्लस प्लस हा झाला वायच नाव yp now yp is equal to 1 upon this polynomial d cube minus 7d minus 6 into our function e raised to 2x into bracket 1 plus x तर या ठिकाणी पण फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे सेपरेट फंक्शन आहे फक्त एक्सपोनेन्शियल असतं तर शॉर्टकटची पहिली केस आपण यूज केली असती किंवा फक्त एकचं फंक्शन असतं तर आपण शॉर्टकटची 3 नंबरची केस अप्लाय केली असती या ठिकाणी दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय असताना केस आपल्याकडे आहे केस नंबर 4 त्या केसमध्ये ते एक्सपोनेन्शियल फंक्शन आपण बाहेर घेतो सो टेक e रेज टू 2x आउटसाइड आणि d च्या ऐवजी आपण रिप्लेस करतो d प्लस a या ठिकाणी a म्हणजे 2 आहे म्हणजे d च्या ऐवजी d प्लस 2 ब्रॅकेट क्यूब मायनस 7 इंटू ब्रॅकेट d प्लस 2 मायनस 6 कॉन्स्टंट ॲज इट इज इंटू अवर फंक्शन 1 प्लस x ओके आता हे सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे डिनॉमिनेटरला जे आलेले d च्या पॉवर फंक्शन्स त्यांना सिम्प्लिफाय करायचे एक्सपोनेन्शियल फंक्शन ॲज इट इज d प्लस 2 ब्रॅकेट क्यूब तर ते येणार आहे पॉट d क्यूब प्लस d स्क्वेअर इंटू 3 इंटू 2 means 6 d square then plus 12d plus 8 minus 7d minus 14 minus 6 into our function 1 plus x as is. या ठिकाणी फॉर्म्युला यूज केलेला आपण a plus b bracket cube so this is equal to a cube plus 3ab square 3a square b plus 3ab square plus b cube ओके असा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज केलेला आहे हे एक्सपान्शन आहे तर या ठिकाणी जिथे बेरीज वजाबाकी आहे ती करून घ्यायची e रेज टू 2x ॲज इट इज इनटू 1 अपॉन क्यूबिक टर्म एकच आहे पण d ची ती आहे कशी राहील d क्यूब स्क्वेअर असणारी पण एकच टर्म आहे प्लस 6d स्क्वेअर ॲज इट इज देन पॉवर 1 असणाऱ्या दोन टर्म आहेत 12d minus 7d so we get plus 5d आणि कॉन्स्टंट आहे का plus 8 minus 6 which is plus 2 so minus 14 become minus 12 into function 1 plus x as it is ओके या पद्धतीने हे इक्वेशन येऊन जाते आणि आता आपली केस जी आहे केस नंबर 3 या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो ही केस काय सांगते 1 प्लस मायनस एनी पॉलिनॉमियल ऑफ डी आपल्याला चालते फक्त 1 पाहिजे प्लस 1 पाहिजे डिनॉमिनेटर या ठिकाणी प्लस 1 डिनॉमिनेटरला नाही या केसमध्ये आपण काय करायचं कॉन्स्टंट आहे का ते चेक करायचं कॉन्स्टंट असेल तर त्याला चिन्ह सकट कॉमन घ्यायचं कॉन्स्टंट नसेल तर d ची मिनिमम पॉवर टर्म बघायची आणि त्याला त्याच्या कोएफिशिएंट सकट आणि चिन्ह सकट कॉमन घ्यायचं तर या ठिकाणी e रेज टू 2x आहे तसं याच्यातून -12 कॉमन निघेल म्हणजे उरेल 1 अपॉन हे -12 ने डिवाइड केलं 1 आलं या ठिकाणी आणि या टोटलला डिवाइडेड बाय -12 इनटू ब्रॅकेट d क्यूब प्लस 6d स्क्वेअर प्लस 5d डिवाइडेड बाय 12 या पद्धतीने ते होणार आहे -12 कॉमन काढला इथं -12 होता याला डिवाइडेड बाय -12 म्हणजे 1 आला आणि या टोटलला डिवाइडेड बाय -12 म्हणजे आलं मायनस इनटू ब्रॅकेट d cube plus 6d square plus 5d divided by 12 into our function 1 plus x म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे आपला काय आहे या केस प्रमाणे psi of d आहे आणि मध्ये मायनस साइन आहे म्हणजे आपण एक्सपान्शन यूज करू शकतो या ठिकाणी दिलेलं एक्सपान्शन नंबर 2 ओके सो यूजिंग दिस एक्सपान्शन we get 1 plus this term as it is d cube plus 6d square plus 5d divided by 12 plus या टर्मचा स्क्वेअर येईल पण आपलं जर फंक्शन बघितलं तर तिथं 1 ची पॉवर 1 पेक्षा मोठी नाही आहे त्याच्यामुळं याची स्क्वेअर टर्म घेऊन सुद्धा आपल्याला काय उपयोग होणार नाही ओके त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे त्याच्यामुळे फक्त प्लस अँड सो ऑन लिहायचं आणि आपलं फंक्शन 1 प्लस x ओके हा या ठिकाणी 1 ची मॅक्सिमम पॉवर किती आहे 1 आहे d ची पॉवर 1 पेक्षा मोठी गेली की त्या टर्म एलिमिनेट करायच्या आहेत घ्यायच्या नाही
याचा स्क्वेअर केला तर d ची पॉवर 1 पेक्षा मोठी जाते, त्याच्यामुळे ती अख्खी टर्म मी एलिमिनेट केली आहे. सो इन दॅट वे वी गेट e raised to 2x divided by -12 into bracket 1 प्लस इथे d ची पॉवर 1 पेक्षा मोठी 1 च्या पॉवर पेक्षा म्हणजे ही टर्म एलिमिनेट होईल. इथे d ची पॉवर 1 च्या मॅक्झिमम पॉवर पेक्षा मोठी म्हणजे ही पण टर्म एलिमिनेट होईल. म्हणजे उरेल फक्त 5d divided by 12 into 1 plus x. आणि मग आता या 1 plus x ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. बाकीच्या गोष्टी आहेत तशा राहतील. येणार आहे 1 plus x into 1 plus 5 upon 12d into bracket 1 plus x bracket count. So in that way we get minus e raised to 2x divided by 12 into bracket 1 ने मल्टिप्लाय केलं 1 plus x ला 1 plus x च येणार आहे. हा डेरिव्हेटिव्ह घेतला 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे. म्हणजे आलं प्लस 5 upon 12. ओके, लक्षात आलं. d 1 plus x वरती ऑपरेट केला. d म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह. इथं दोघांची बेरीज आहे त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल. 1 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. 0 plus 1 1 1 into 5 by 12 5 by 12. So in that way we get yp. हा झाला आपला yp. Therefore y is equal to yc plus yp. So which is equal to yc आलेला आहे plus c1 e raised to minus x plus c2 e raised to minus 2x plus c3 e raised to 3x minus yp e raised to 2x upon 12 into bracket 1 plus x plus 5 upon 12. So this is our final answer. या पद्धतीनं केस नंबर आपण या ठिकाणी 4 अप्लाय केली, त्याचबरोबर केस नंबर 3 पण या एक्झाम्पल मध्ये आपण यूज केली. या एकदा बघून घ्या. This is our 6th example on shortcut method. So first write down auxiliary equation. So auxiliary equation is d square minus 6d plus 13 is equal to 0. So using calculator find the root of this equation. So I will find manually. So here d is equal to minus b, which is minus 6, plus or minus under root b square, which is 36 minus 4ac is 52 divided by 2 into a, which is equal to 2. So d become 6 plus or minus under root 36 minus 52 become a minus 16 divided by 2a, which is equal to 6 divided by 2 plus minus 4i divided by 2, which is equal to 3 plus minus 2i. So these are imaginary roots. So therefore yc become, if roots are imaginary then yc become, here real part is 3, so which is in power of exponential function together with x into bracket, due to two roots constant becomes c1 and c2. So first constant is c1 into sine function of imaginary part together with x plus second constant c2 into cos function of imaginary part 2 together with x. So this is our yc due to imaginary roots. Now find yp. Yp become 1 upon polynomial of d, which is d square minus 6d plus 13 into our function, which is 8 e raised to 3x sin x plus 2 raised to x. Now due to addition of these two functions, operate these operators separately using linearity property. We get 8 1 upon d square minus 6d plus 13 into bracket e raised to 3x into sin x, then plus 1 upon d square minus 6d plus 30 into bracket function is 2 raised to x. And now this become, here function is exponential function together with another function of x. So using case number 4, e raised to x phi. So in that case we are taking this exponential function outside the operator. So we get 8 e raised to 3x and then replacing d by d plus a. Here a is 3. So we get d plus 3 bracket square
minus 6 into d plus 3 plus 13 into remaining function is sin x plus here function is a constant power of x. So in that case we are using remark of first case. So remark of first case is 1 upon phi of d a raised to x become 1 upon phi of log a into a raised to x. Okay, so using this remark we get this function become 1 upon log of a is 2. So replace d by log 2. So we get log 2 square minus 6 into log 2 plus 13 into our function 2 raised to x as it is. Okay, so in that way we are applying case number 4 and this remark here. So in that way we get 8 e raised to 3x into 1 divided by, now simplify this, we get 1 upon d square plus 6d plus 9, then multiplying this minus 6 inside bracket we get minus 6d minus 18 and plus 13 as it is into our function sin x, then plus 1 upon log 2 its square minus 6 into log 2 plus 13 into function is 2 raised to x as it is. Now here plus 6d minus 6d will get cancel. What is remaining? 8 e raised to 3x into 1 upon this 9 plus 9 plus 13 become 21, right? 21 minus 18 is 3. So remaining part is d square minus plus 3 into sin x plus remaining function 2 raised to x divided by log 2 bracket square minus 6 into log 2 plus 13 as it is. And now applying case number 2. So replace d square by minus a square. Here a is coefficient of x which is 1. 1 square is 1. So replace d square by minus 1. So we get 8 e raised to 3x 1 upon minus 1 square plus 3 into sin x plus 2 raised to x divided by log 2 its square minus 6 into log 2 plus 13. So in that way we get yp become minus 1 square is minus 1. Minus 1 plus 3 is 2. So 8 divided by 2 become 4 e raised to 3x sin x plus 2 raised to x divided by log 2 its square minus 6 into log 2 plus 13. So this is our yp. So finally y become yc plus yp. So which is equal to e raised to yc is e raised to 3x into bracket c1 sin x, sorry, c1 sin 2x plus c2 cos 2x bracket complete plus yp become 4 e raised to 3x into sin x plus 2 raised to x divided by log 2 its square minus 6 into log 2 plus 30. So in that way we get final answer of our differential equation without using integration. So this is the beauty of this shortcut method. Here we don't require integration for finding the solution of given differential equation. या पद्धतीने इझिली आपल्याला हे सोल्युशन मिळते पहा. या ठिकाणी आपण ही केस अप्लाय केलेली आहे, केस नंबर 4. या ठिकाणी आपण हा रिमार्क यूज केलेला इथे मेन्शन केलाय पहा मी, कॉन्स्टंटची पॉवर x असतानाचा. हे झाल्यानंतर पुढे जाऊन आपण काय केलं, सिंप्लिफाय केलं आणि पुढे साइन फंक्शन आहे. साइन फंक्शन असणारची केस आहे आपली केस नंबर 2. तर ही केस नंबर 2 या ठिकाणी आपण अप्लाय केली आणि आपलं फायनल आन्सर या पद्धतीने आलेला आहे yc y. एकदा बघून घ्या.
Now try to solve one more example on linear differential equation using shortcut method. So example is that solve d square minus 3d plus 2 into y is equal to x square plus sin x. So first write auxiliary equation. Auxiliary equation is d square minus 3d plus 2 is equal to 0. Using calculator find root of this equation. So factor become d minus 2 into d minus 1 is equal to 0. So this implies d is equal to 1 and 2. And therefore yc is equal to c1 e raised to 1x plus c2 e raised to 2x. Okay, so both are real roots. That's why. So yc becomes c1 e raised to 1x plus c2 e raised to 2x. दोन्हीच्या दोन्ही रिअल आहेत आणि डिस्टिंक्ट आहेत त्याच्यामुळे ईच्या पॉवरला येतील आणि कॉन्स्टंट पण दोघांना सेपरेट आहे. मतलब yc now yp is equal to now yp become 1 upon d square minus 3d plus 2 into bracket x square plus sin x. So operate these separately due to addition of this function. We get 1 upon d square minus 3d plus 2 into x square plus 1 upon d square minus 3d plus 2 into sin x. Now for first function is power function of x. So apply case number 3. For that, take this constant common with sign. So we get 1 upon 2 into bracket. दोन कॉमन काढतो याच्यातून दोन कॉमन काढला तर 2 डिवाइडेड बाय 2 1 येणार आहे. याच्यातून 2 कॉमन काढला तर 1 प्लस d स्क्वेअर मायनस 3d डिवाइडेड बाय 2. ओके, दोन कॉमन काढतो याच्यातून म्हणजे प्रत्येकाला डिवाइडेड बाय 2 येणार आहे. फंक्शन x स्क्वेअर ॲज इट इज. हियर अप्लाय केस नंबर 2 because trigonometric sine function. So replace d square by minus a square. We get here a is 1. या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. तर d च्या ऐवजी d स्क्वेअर च्या ऐवजी येणार आहे मायनस ऑफ 1 स्क्वेअर मायनस 3d ॲज इट इज प्लस 2 ॲज इट इज. फंक्शन sin x ॲज इट इज. ओके, याच्यासाठी आपण केस नंबर 2 अप्लाय केलेली आहे. d स्क्वेअर च्या ऐवजी मायनस a स्क्वेअर रिप्लेस झाला. a म्हणजे 1 आहे. sin फंक्शन मध्ये x चा कोएफिशिएंट तो i1 1 चा स्क्वेअर आणि त्याला मायनस. Now this 1 upon 2 as it is. Apply case number 3. पॉवर फंक्शन ऑफ x असेल तर 1 प्लस मायनस च्या फॉर्म मध्ये त्याला लिहायचं आहे आणि मग ह्या दोघांपैकी एक एक्सपान्शन आपण यूज करू शकतो. प्लस असेल तर प्लसचं करा, मायनस असेल तर मायनसचं करा. या ठिकाणी मध्ये प्लस साइन आहे म्हणजे आपल्याला हे एक्सपान्शन यूज करायचं आहे. प्लस असेल तर अल्टरनेटिंग प्लस मायनस साइन घ्यायचं आहे आणि 1 च्या पुढे जे फंक्शन आहे त्याची पॉवर एक एक ने वाढवत जायची. मग येणार आहे 1 minus d square minus 3d divided by 2 plus d square minus 3d divided by 2 its square. इथे एक ची पॉवर 2च आहे पाहिजे. इथे ब्रॅकेटची पॉवर 2 आली त्याच्यामुळे पुढच्या टर्म लिहायची गरज नाहीये. कारण पुढच्या टर्म काय येणार आहे, पुढच्या टर्म मध्ये d ची पॉवर 2 पेक्षा मोठीच येणार आहे. ते एलिमिनेटच होते. प्लस अँड सो ऑन ऑफ x square then plus 1 upon this become minus 1 plus 2 become 1 minus 3d into function is sin x as it is. Okay, now simplify this bracket. We get equal to 1 upon 2 into bracket this 1 as it is minus d square minus 3d upon 2 as it is. तर या ठिकाणी d ची पॉवर 2 पेक्षा मोठी नाही. ते दोन्ही टर्म आहे कशा राहतील. इथं ब्रॅकेट स्क्वेअर सोडवला तर हा ब्रॅकेट स्क्वेअर येतोय किंवा सोडवल्यानंतर d स्क्वेअर चा स्क्वेअर d रेज टू 4 minus 2 टाइम a into b. So we get 6d cube plus b square. We get 9d square divided by square of 2 is 4. हा ब्रॅकेट स्क्वेअर a minus b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करून सोडवलं तर या पद्धतीने येते. इथं d ची पॉवर 4 आहे तर d ची पॉवर येते 3 आणि इथे येते 2 आणि x ची पॉवर 2 आहे. म्हणजे d ची पॉवर 2 पेक्षा मोठी असेल तर त्या टर्म एलिमिनेट करायची. इथं d ची पॉवर मोठी आहे तर ही टर्म एलिमिनेट होईल, ही टर्म एलिमिनेट होईल म्हणजे उरेल फक्त प्लस 9d स्क्वेअर अपॉन 4 इनटू x स्क्वेअर ॲज इट इज. आणि या ठिकाणी पण साइन फंक्शन आहे पण d चा स्क्वेअर नाहीये
आणि फक्त d ची पण टर्म नाही डिनॉमिनेटरला, फक्त d असता डिनॉमिनेटरला तर आपण इंटिग्रेशन घेतलं असतं, पण इथं d चा लिनियर फॅक्टर आहे. या केस मध्ये आपल्याला रॅशनलायझेशन यूज करावं लागतं. सो युजिंग रॅशनलायझेशन वी गेट 1 प्लस 3d. ओके, मध्ये मायनस साइन आहे तर मध्ये प्लस साइन घ्यायचा आणि त्याने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. सो वी गेट 1 प्लस 3d into 1 minus 3d into function sin x as it is. आता या x स्क्वेअर ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं तर ते येणार आहे पहा 1/2 इनटू ब्रॅकेट 1 ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर ने x स्क्वेअर आला मायनस 1/2 इनटू ब्रॅकेट d स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर ने मायनस 3d ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर ने, देन हा ब्रॅकेट कंप्लीट झाला पाहिजे प्लस 9/4 d स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर ने, हा ब्रॅकेट या ठिकाणी कंप्लीट झाला प्लस याला 1 प्लस 3d डिवाइडेड बाय हा a मायनस b इंटू a प्लस b आला 1 चा स्क्वेअर 1 मायनस b चा स्क्वेअर म्हणजे 3d चा स्क्वेअर 9d स्क्वेअर इंटू फंक्शन sin x as it is. ओके, a मायनस b इंटू a प्लस b हा फॉर्म्युला यूज केला, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. नाउ इन दैट वे we get 1/2 into bracket x square minus 1/2 into bracket second derivative of x square is 2. okay, first derivative काय x square चा 2x आहे, 2x ला परत डिफरन्शिएट केलं तर ते येणार आहे 2 minus 3 into derivative of x square is 2x, the bracket complete plus 9/4 into derivative of x square second derivative become 2 whole bracket complete plus 1 plus 3d. आता या ठिकाणी d स्क्वेअर आलेला आहे म्हणजे 1 minus 9 आणि d स्क्वेअर च्या ऐवजी येणार आहे minus 1 चा स्क्वेअर, पहा मायनस हा ब्रॅकेट स्क्वेअरच्या बाहेर आहे इनटू sin x. आता याला सिम्प्लिफाय केलं तर हे होईल पहा 1/2 इनटू ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर ते आलं प्लस 1 सॉरी मायनस 1 2 ला 2 कॅन्सल झाले मायनस मायनस प्लस 2 ला 2 कॅन्सल झाला उरला 3x, इथं 2 चा भाग जातोय पहा म्हणजे उरतोय प्लस 9/2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस इथं sin x ने 1 ला मल्टिप्लाय केलं, sin x ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर आलं sin x प्लस 3 into d of sin x, derivative of sin x is cos x आणि डिनॉमिनेटरला येते पहा हे मायनस इंटू मायनस प्लस 1 चा स्क्वेअर 1 मायनस 1 इंटू मायनस 9 बिकम प्लस 9 प्लस 9 प्लस 1 10. So this is our yk and finally y is equal to yc plus yp is equal to आपलं काय आन्सर येते ते लिहायचं आहे c1 e raised to yc आहे पहा 1x plus c2 e raised to 2x plus 1/2 into bracket x square plus 3x आणि मायनस 1 आणि प्लस 9/2 सोडवलं तर ते येते का प्लस 7/2 ब्रॅकेट कंप्लीट plus this sin x plus 3 cos x divided by 10. So this is our final answer. Okay.